लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरुवात झालेली आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या स्वरूपात लाडक्या ताईंना या ठिकाणी फायदा होणार आहे। या ठिकाणी बघा पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री साहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील यांनी पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणीबद्दल लाडक्या बहीण योजनेबद्दल काय बोललेलं आहे ते अगोदर आपण ऐकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ही लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे का, 8वा हप्ता कधी भेटणार आहे, मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहायचा आहे। चॅनलला जर नवीन कोणी ताई आले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। चला वेळ न वाया घालवता अगोदर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब काय म्हणलेले आहेत लाडक्या बहीण योजनेबद्दल ते आपण बघूया आणि नंतर व्हिडिओ सुरुवात करूया। चला अक्षरशः गोडाऊनमध्ये जागा उरलेली नाही। तूर खरेदी करण्याकरता नव्याने खासगी गोडाऊन आम्हाला भाड्याने घ्यावे लागले। इतक्या मोठ्या प्रमाणात ही खरेदी आता लाडक्या बहिणीबद्दल त्यातच बोलणार आहे। मांडणार आहे अतिशय चांगलं अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू। जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न आम्ही त्यातही केलेला आहे। आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही, कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही। त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे, कारण आमच्या विरोधकांनी त्यातही दिलं 10 लाख कमी झाले वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही। त्यामुळे तेवढं पुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे। बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीम मध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे। त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो त्यांनी डायरेक्ट स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की विरोधकांनी काही जरी बोललं, विरोधक काही जरी म्हणले तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊन देणार नाहीत। हे अर्थसंकल्प जे असणार आहे, हे बजेट जे येणार आहे त्याच्यामध्ये लाडक्या ताईंना चांगल्या स्वरूपात आम्ही बजेट या ठिकाणी देणार आहोत। त्या ठिकाणी चांगलं त्यांना या ठिकाणी मुद्दे आम्ही मांडणार आहोत आणि हे बॅलन्स स्वरूपाचं हे बजेट असणार आहे। यामध्ये सगळ्यांनाच या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे। आम्ही कोणतीच योजना बंद करणार नाहीत। तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडातून ऐकलेले, उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, हे दोघांनी पण सांगितलं आहे की आम्ही कोणतीच योजना आम्ही बंद पडून देणार नाहीत। हे सगळं बॅलन्स स्वरूपाचं अर्थसंकल्प असणार आहे। आणि लाडक्या ताईंनो याच्यामुळे एक काळजी तुम्हाला वाटत होती की बाबा 8वा हप्ता आम्हाला येत नाहीये, 8वा हप्ता किती दिवस झाला आमच्या अकाउंटला येत नाही, तो हप्ता 8वा हप्ता या ठिकाणी येईल का नाही, ही लाडकी बहीण योजना बंद पडली आहे का, अशा स्वरूपात भरपूर साऱ्या या ठिकाणी चर्चा चालू होत्या। त्या चर्चेला आता पूर्ण विराम लागलेला आहे, कारण की यांनी डायरेक्ट सांगितलेले आणि अर्थसंकल्पामध्ये किंवा बजेटमध्ये ज्या गोष्टी मांडल्या जातात त्या गोष्टी कायमस्वरूपी असतात। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, मागच्या वर्षी बजेटमध्ये मांडलं होतं या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे भेटणार म्हणून, ते त्या लक्षात घ्या। तुम्हाला ऑलरेडी 7 हप्ते आतापर्यंत भेटलेले आहेत आणि 8वा हप्ता पण तुम्हाला लवकरात लवकर भेटेल। यांनी पण या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगतोय लाडक्या ताईंनो, 8व्या हप्त्याबद्दल अधिकृत तारीख त्यांनी अजून सांगितलेली नाही। बघा तुम्हाला मी ज्या गोष्टी स्पष्ट आहेत त्या सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे की लाडक्या ताईंनो 8वा हप्ता कधी भेटणार आहे, 9वा हप्ता कधी भेटणार आहे, अशी तारीख अजून आलेली नाही। या ठिकाणी तुम्ही पूर्ण भाषण या ठिकाणी 1 तासाची पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जर कुठं जरी बघितलं तरी तुम्हाला तारीख भेटणार नाही। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून पण लाडक्या बहिणींनो तारीख आलेली नाही। 8 मार्च या ठिकाणी महिला दिवस आहे। या ठिकाणी म्हटलं जात आहे की बाबा महिला दिना दिवशी पैसे येतील लाडक्या बहिणींना। मागच्या वेळेस जसं बघितलं रक्षाबंधनला पैसे आले, भाऊबीजला पैसे आले होते, वेगवेगळ्या महिलांच्या सणामुळे पैसे येतात, पण यावेळेस लक्षात घ्या महिला दिवस आहे म्हणून पैसे येतील असा अंदाज आहे। अशा स्वरूपात एक
चर्चा सुरू आहे की बाबा 8 मार्चला पैसे येतील, पण याची अधिकृत तारीख आलेली नाही. कारण की ज्या गोष्टी सत्य आहेत त्याच मी तुम्हाला सांगत असतो. अजून 8व्या हप्त्याची तारीख आलेली नाही. हे फक्त अंदाज आहेत की 8 मार्चला येतील, या ठिकाणी होळीला पैसे येतील, रंगपंचमीला पैसे येतील, 24 तारखेला पैसे येतील, 25 तारखेला पैसे येतील, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील, बजेट झाल्यानंतर पैसे येतील. हे फक्त अंदाज आहेत. टीव्हीवर वेगवेगळ्या चॅनलवर तुम्ही बघितलं असेल, टीव्हीच्या चॅनलवर असेल, न्यूजपेपरमध्ये असतील, हे वेगळे वेगळे अंदाज मांडत आहेत की या दिवशी पैसे येतील. पण लक्षात घ्या, जोपर्यंत तुमची 4 चाकीची पडताळणी होत नाही, जोपर्यंत जाहीर याद्या होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. हे तुम्हाला मी अगोदरपासून सांगतोय. या ठिकाणी बघा, बरेच जण म्हणत असतील की सर आता मग ह्या ज्या 4 चाकी ज्या आहेत, 4 चाकीच्या वाहनाची जी तपासणी आहे ही कुठवर आली आहे? लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो तुम्हाला मी मागे पण सांगितलेलं आहे, जवळजवळ या ठिकाणी 27 ते 28 जिल्ह्यांची याद्या या ठिकाणी ऑलरेडी पुढे आलेल्या आहेत. राहिले ते 5-6 मोठे मोठे जिल्हे जे आहेत त्यांच्या याद्या आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. अंतिम टप्प्यामध्ये ह्या याद्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, पुणे असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, किंवा तुमचं मुंबई असेल, ठाणे असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, हे मोठे मोठे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या याद्या तेवढ्या बाकी आहेत. त्या जिल्ह्यांच्या याद्या मोठ्या आहेत. त्याच्यामुळे ते लक्षात घ्या, लास्टच्या या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. आणि अंतिम टप्पा तुमचा संपल्यानंतर, तपासण्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लाडक्या ताईंनो पैसे भेटणार आहेत. आता हे तारीख याची अजून आलेली नाही. त्याच्यामुळे जर अंदाजी कोणी जर सांगत असेल कोणत्या तुम्हाला याच्या चॅनलवर, टीव्हीच्या चॅनलवर, की बाबा या तारखेला पैसे येतील, पण ते अंदाज आहेत. ते पण मी तुम्हाला सांगतोय, 8 तारखेला पैसे येतील हे अंदाज वर्तवले जात आहेत. आज पैसे येतील, बजेट झाल्यानंतर पैसे येतील, हे सगळे अंदाज आहेत. त्याच्यामुळे फिक्स तारीख अजून आलेली नाही. कारण खोट्या बातम्या मी कधी सांगणार नाही तुम्हाला. उगाच तुमची दिशाभूल करण्यासाठी ही तारीख मी तुम्हाला सांगणार नाही लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून तरी पैसे कुणाच्या अकाउंटला आलेले नाहीत. अजून कोणतीच तारीख या ठिकाणी कोणत्या मंत्र्यांनी सांगितलेली नाही. या दोन्ही गोष्टी समजून घ्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. अपात्रताईंना बाहेर काढलं जाणार आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलंय की अपात्रताईंना या ठिकाणी लाभ भेटणार नाही पुढचा, आणि ज्या पात्रताई असतील त्यांना योजना चालू राहणार आहे. लाडक्या ताईंनो, याच्यामध्ये काहीच टेन्शन घेऊ नका. आता एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, तुमच्या घरी कुणी या ठिकाणी पडताळणीसाठी आलं होतं का? या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील, किंवा वेगवेगळे अधिकारी असतील, किंवा ग्रामपंचायत असेल, किंवा कुठले या ठिकाणी नगरपालिकेमधले लोक तुमच्या घरी येऊन या ठिकाणी तुमची चौकशी करत आहेत का लाडक्या बहीण योजनेबद्दल? तुमच्या घरी 4 चाकी आहे का? तुमचं उत्पन्न किती आहे? आतापर्यंत कोणत्या कोणत्या ताईंच्या घरी चौकशी झाली आहे? मला एकदा तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुमची तपासणी झाली आहे का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की तपासणी 100% सगळ्यांची होणार आहे, सगळ्या जिल्ह्यांची होणार आहे, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे काळजी करू नका. मला एकदा खरं सांगायचं आहे सर्वांनी, एक कमेंट बॉक्समध्ये की तुमची आतापर्यंत तपासणी झाली आहे का? तपासणी झाल्यानंतर, याद्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. हे मी तुम्हाला वारंवार का सांगतोय? कारण की हेच सत्य आहे. बऱ्याच ताईंना वाटत आहे की सर पैसे काय येत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद पडली का? असं काही झाले नाही. तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडातून पण ऐकलंय की बाबा पैसे आम्ही कट करणार नाहीत कोणाचे. ज्या पात्रताई आहेत त्यांना पैसे 100% भेटणार आहेत, पण ज्या अपात्रताई आहेत त्यांना आम्ही बाहेर काढणार आहोत. आणि ज्या या ठिकाणी खऱ्याच ताई आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. तर हे सरकारची या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्स सांगा. सरकारने आतापर्यंत निवडणुकीच्या अगोदर जी पवित्रा घेतला होता की बाबा सगळ्या लाडक्याताईंना पैसे भेटणार आहेत, सगळ्या लाडक्याताईंना पैसे पण भेटले, पण आता सांगत आहेत की बाबा पात्रताईंना आम्ही बाहेर काढणार होतो. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. नक्कीच कमेंट करा. तुमचे काय जे मत असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.